खपून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी ठेवावी। एकीकडे कायदा सुव्यवस्थेची लक्तर वेशीवर टाकली जात असताना आता चिमुकल्या मुली देखील या सुरक्षित नाहीत। ही एक फार मोठं हे कुठेतरी प्रशासनाचं फेल्युअर आहे। महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे काय काय होत आहे हेच पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी कुठून तरी आढळून आलं। त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतो, देवाणघेवाण होतो, आर्थिक व्यवहार होतात, ठाणेदारांमध्ये त्या स्वरूपाचे गुण होतात आणि सरकार जे आहे, गृह विभाग जो आहे हा गृह विभाग भ्रष्टाचारामध्ये लिप्त असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट आहे। कुठलाही धाक हा गुन्हेगारांना आणि अशा प्रकारच्या विकृतांना कुठल्याही प्रकारचा शासनाचा धाक नाही आणि याचा परिणाम म्हणून आजची घटना झालेली आहे। परंतु या सगळ्या ज्या काही घटना तुम्ही सांगितल्या माध्यमांची, तर या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन स्वतः राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा योग्य वाटतं? राजीनामा तर एव्हाना त्याच्या आधीच त्यांनी द्यायला हवा होता। संतोष देशमुख प्रकरणामध्ये जी निर्गुणता जी समोर आली त्याच पाठोपाठ जो पुण्याच्या स्वारगेट मध्ये जो बलात्कार झाला त्यानंतर गृहमंत्र्याचं असणारं जे त्यांचं असणारं ते बयान असेल किंवा जळगावमध्ये केंद्रीय मंत्री असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील मुलांना छेडखानी होते ते प्रकरण असतील, काही शाळांमध्ये लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या असतील, या सर्वांचा जेव्हा आपण विचार करतो आणि एवढंच नाही तर यासोबत जो उडता महाराष्ट्र करण्याच्या अनुषंगानं जे ड्रग्सच्या विळख्यात महाराष्ट्र पुढे जात असताना, गर्दच्या खाईत महाराष्ट्राला ढकलल्या जात असताना मुख्यमंत्र्यांनी तर याच्या आधीच जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यायला हवा होता। आम्ही सातत्याने पूर्ण गृहमंत्रीपद गृहमंत्री हा महाराष्ट्राला द्यावा ही आम्ही वारंवार मागणी करत असून देखील मुख्यमंत्री त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि आमची ही मागणी जी आहे राजकीय स्वरूपाची नाही। खरोखर महाराष्ट्रातली महिला सुरक्षित नाही, खरोखर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे, खरोखरच ड्रग्सच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र सापडत चाललेला आहे आणि अशा याच्यामध्ये थेट स्वरूपामध्ये गृहमंत्री या गोष्टीला कुठेतरी जबाबदार आहे। त्यांनी याआधीच राजीनामा द्यायला हवा होता। आज एका चिमुरडीच्या हत्येनंतर आज त्यांनी कुठेतरी प्रायश्चित्त म्हणून आज आता तरी राजीनामा द्यावा ही या निमित्तानं आमची असणारी त्यांना सूचना आहे। मुंबई पुणे मार्गिका अखेर खुली झाली आहे, मात्र काल आपण बघितलं 8 ते 9 तास प्रवासी तिथे अडकून पडले होते। आता हा प्रवास सुसाट होईल असं म्हटलं जातं। सुसाट जो आहे तो भ्रष्टाचार सुसाट चाललाय। मुळात ही जी मिसिंग लिंक आहे ती प्रशासनाची आणि जनतेची मिसिंग लिंक आहे, ती कुठेतरी स्थापित व्हावी मात्र ती मिसत आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा जी मिसिंग लिंक आहे ती तरी कुठेतरी सुरू व्हावी आणि या तुर्तास या प्रकरणाच्या अनुषंगाने या 6000 कोटीचा जो हा पूर्ण प्रस्ताव होता याची श्वेतपत्रिका काल उद्घाटनाच्या अनुषंगाने कुठेतरी जाहीर करायला हवी होती, कारण याही मध्ये मोठा भ्रष्टाचार हा या मिसिंग लिंकच्या कामामध्ये झालेला आहे आणि या संदर्भात सरकारने त्याचं क्रेडिट घेत असतानाच त्या संदर्भातला लेखाजोखा जो आहे हा सादर केला पाहिजे। सर, कालपासून जनगणनेला खरं तर सुरुवात झालेली आहे, परंतु सातत्यानं जनगणना ही जी आहे ती जातनिहाय जनगणना होणार असं सातत्यानं सरकारकडनं म्हटलं जातं। सरकारने यापूर्वी देखील निर्णय घेतलेला आहे, आता त्यांचा डिलिमिटेशनच्या संदर्भातला देखील निर्णय फसलेला आहे, परंतु जी जनगणना आता होताना पाहायला मिळते त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणना होताना प्रत्यक्षात होत नाही। दोन बाबी यात आहे, जातनिहाय जनगणना व्हायलाच हवी होती, मात्र जसं बोलतात त्याच्या अगदी उलट जे आहे ते नरेंद्र मोदी करत असतात। ते जेव्हा निवडून आले 2014ला तेव्हा संसदेमध्ये जाताना संसदेच्या पाया पडले आणि मग आत गेले। जसा नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या पहिले पाया पडला आणि मग महात्मा गांधींचा खून केला, तसंच संसदेच्या पाया पडून यांनी संसदीय मूल्यांचं आणि लोकशाहीचा कुठेतरी गळा घोटण्याचं आणि खून करण्याचं काम नरेंद्र मोदींनी हे केलं। त्यानंतर नोटबंदीचा विषय असेल, 100 स्मार्ट विलेज सिटी करण्याचा विषय असेल, दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचा विषय असेल, रुपया जो खाली पडतोय रुपया हा अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये वर्धावण्याचा विषय असेल, एवढा सगळं जर आपण बघितलं तर अत्यंत खोटारडा माणूस नुसता फेकूच नाही तर नरेंद्र मोदी अत्यंत खोटारडे आहेत हेच वारंवार दिसलंय। आणि आता जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणना करू असं संसदेत सांगितल्यानंतरही जर जातनिहाय जनगणना करत नसेल तर अशा खोटारड्या
पंतप्रधानांचा आम्ही या निमित्तानं निषेध कुठेतरी करतो. रामाचं नाव हे सदा घेतात, मात्र मुंह में राम और बगल में नथुराम यांची असणारी प्रवृत्ती आहे. राम हे सत्य सांगणार एक मर्यादा पुरुषोत्तम असणार आहे. त्यामुळे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, ही भारताची संस्कृती आणि राजधर्म असताना याच्या नेमकं उलट्या स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांचा आचार विचार व्यवहार उच्चार आणि प्रशासन हे त्याच पार्श्वभूमीवर चालत आहे. हा त्यातला एक भाग. तर दुसरा जो आहे, जनगणनेमध्ये प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड हे त्या ठिकाणी मागितलं जात आहे. आधार कार्डचा क्रमांक मागितला जात आहे. हे आधार कार्ड ते लिंक करणार आहेत, ते सगळं आधार कार्डवर लिंक करतात. आपलं सिम कार्ड आधार कार्डवर लिंक होतं. आपला मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये अनेक आधार कार्डच्या नुसार आपण त्याला लिंकेज करतो. पॅन कार्ड आपण आधारवर लिंक केलंय. आपलं बँकेतलं अकाउंट हे आधार कार्डवर सगळं 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 आधार कार्ड आहे. आता जनगणनेमध्ये पण ते आधार कार्ड आणतात आहे. मात्र आम्ही मतदार यादीमध्ये आधार कार्ड घेणार नाही. हा वोट चोरीचा देखील त्यांचा असणारा जो असणारी त्यांचं जे कारस्थान आहे ते देखील या जनगणनेच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय. 2021 मध्ये म्हणजे शिवसेनेचे नेते मंत्री म्हणतायत संजय शिरसाट की 2029 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकते. महाविकास आघाडीमधले पक्ष देखील अशा काही विचारात आहेत का? 2029ला महाविकास आघाडीच्या संदर्भात 2 दिवसापूर्वी त्यांनी घोषणा केली आहे. मात्र 2029 मध्ये भारतीय जनता पक्ष एकटाच महाराष्ट्रामध्ये लढेल आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांची त्यांनी सुट्टी केलेली आपल्याला आढळून येईल. परंतु एकीकडे निवडणुका अजून देखील लांब आहेत, तरी देखील स्वबळाची भाषा जी आहे ती सातत्यानं महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षांकडनं होताना पाहायला मिळतं. त्यामुळे महायुतीमधल्याच त्यांच्या घटक पक्षांमध्ये एकमेकांमध्ये समन्वय नाही, विश्वास नाही, असं आहे का? तो केव्हाचाच हरवलेला आता वरतून देखावा आणि कुठेतरी मुलामा लावण्याचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ही स्वबळाच्या अनुषंगानं केव्हाचीच त्यांनी वाटचाल ही सुरू केलेली आहे आणि त्यांचा नंबर 1चा दुश्मन कोण तर भारतीय जनता पक्ष आहे. अशा स्वरूपामध्ये पक्ष बांधण्याची सुरुवात त्यांनी जोरकस पद्धतीने सुरू केली आहे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अशोक खरातचं प्रकरण जे आहे ते सध्या मागं पडत चाललंय का? कारण की ज्या पद्धतीने अशोक खरात प्रकरण मुळात हे मित्रपक्षांना एकनाथ शिंदेंना 1.5 तास नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या पार्श्वभूमीवर त्याची हवा काढण्याकरता सिलेक्टिव्ह स्वरूपातले व्हिडिओ हे लीक गृह विभागाने करून हा एक कारवाई करण्याच्या अनुषंगाने आम्ही काहीतरी करत आहोत असं दाखवायचा प्रयत्न केला. मुळातच त्याचे 1000 व्हिडिओ असताना काहीच व्हिडिओ हे समोर आणले आणि त्या माध्यमातूनच फक्त मित्रपक्ष बदनाम करणं हाच त्यांचा हेतू होता. मुळात 9 महिन्यापेक्षा अधिक काळापासून देवेंद्र फडणवीसांना खरात काय करतोय याचं त्यांना कल्पना होती. मात्र या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी महिलांची लैंगिक शोषण होऊ दिलं, त्यांनी फसवणूक होऊ दिली, मात्र कारवाई केली नाही. आणि आता देखील कुठेतरी जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा या खरत प्रकरणाचा वापर ते त्यांच्या मित्रपक्षाला संपवण्याच्या अनुषंगाने करत आहे. खरातवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्याला ईडीची कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, कारण मनी लॉन्ड्रिंगचं मोठं प्रकरण आहे, तेही त्या ठिकाणी केलं जात नाही. आणि मनी लॉन्ड्रिंगचं जे प्रकरण आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जामतारा जो आहे हा जामताराचा सगळा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा खरातच्या माध्यमातून फ्लो होत होता. त्यामुळे अहिल्यानगरचे एसपी जे आहेत आणि नाशिकचे जे एसपी आहेत हे एक रॅकेट त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कुठेतरी हे रॅकेट चालवत होते आणि त्यातून बोगस कॉल सेंटर ही विदेशातून फसवणूक करण्याचं कॉल सेंटर चालवत असताना तो पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून खरात फिरवत होता. हा आमचा असणारा जो आरोप आहे याची चौकशी देखील अद्यापर्यंत झाली नाही. मात्र लवकरच त्याचा दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. नाही एकच घेऊन मला पुन्हा मिळेल. जनता लेवल जनता बाहेर नका घेऊ, मला मीटिंग आहे बस. साथ में ले